आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नंतर येते. अगं ताई, हिला काय झालं? मी बघतो. ताई, वा, ही तर लॉटरीच लागली मला. गिरीजाने दोघांना अशा अवस्थेत बघितलंय. बिचारी मन खात असेल नाही आतल्या. वा, पण हल्ली कसं सगळं माझ्या मनासारखं घडतंय. आता मी विक्रांत आणि काव्याच्या लग्नाचा मुहूर्त काढायला मोकळी. ताई, ताई, ताई थांब. ताई, ताई, काय झालं? काय झालंय? काही नाही झालं. अगं मग असं मध्येच का निघून आलीस? विक्रांत मला विसरलाय. काय? हो, तो त्याच्या आयुष्यात खुश आहे. काय बोलतेस तू? हो गौरव, मी विक्रांतला कधीच असं आनंदी ठेवलं नाही. मग तू उगाच नाही गौरव, तू बघितलंस ना तो किती खुश होता. अच्छा अच्छा, ते अगं ताई, ते फक्त चांगले मित्र आहेत. तू कुठला विषय कुठे नेतीयस? याआधी आम्ही सुद्धा फक्त मित्रच होतो गौरव. मी नाही कधी असं केलं. ताई, मैत्री तेवढं चालतं ग. नाही, मला नाही वाटत ही मैत्री. काय बोलतेस तू? हे बघ, तू उगाच टोकाचा विचार करतेस. नाही गौरव, विक्रांत विसरलाय मला. मी नकोय कोणाला. अगं काय बोलतेस तू? आणि काय नकोय? तू जर त्यांना नको असतीस मग त्यांनी तुला घरात बोलवलं असतं का? त्या तुला घरात बोलवतात आणि तू निघून आलीस. हो, कारण नाही बघवलं गेलं मला ते. बघ ताई, आता तू नको तो विचार करून खरंच अपसेट होतेस. मला असं वाटतं की आपण विक्रांतच्या घरी जायला हवं. ताई, अगं ताई, काय झालंय? तू मला बोल तरी. अरे किती समजूतदार आहेस तू. मग का जसं वागतेय? हा, मी सांगतोय ना की तुला जसं वाटतं तसं खरंच काही नाहीये. कसं आहे गौरव? काय तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे? मला असं वाटतंय विक्रांत माझ्यामुळे अडकलाय. म्हणजे विक्रांत समोर काव्यासोबतचं सुंदर आयुष्य आहे, मला शब्द दिल्यामुळे तो अडकलाय. काय? हो, त्याने माझ्यावर प्रेम केलं, त्याची शिक्षा भोगतोय तो. ताई, मी तुला तेच सांगतोय. अगं असं खरंच नाहीये. असंच आहे गौरव. माझ्यामुळे विक्रांतच्या वाट्याला असं दुःखी आयुष्य आलंय. ताई, गौरव, विक्रांत समोर काव्या नावाचं एक सुंदर स्वप्न आहे आणि मी त्याला ते स्वप्न बघू देत नाही. ताई, विक्रांत तुझ्यावरच प्रेम आहे. होत, पण आता तो सावरतो आणि मला त्याला अजून त्रास द्यायचा नाहीये. उलट तुझ्या अशा वागण्याने त्याला आणखी त्रास होणार आहे. नाही होणार, तो काव्यासोबत खुश आहे. ताई, तुझ्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. मी तुला लिहून देतो, विक्रांत तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण जायला हवं ना. मी त्याला कधीच सुखात ठेवू शकणार नाही गौरव. ताई, काय बोलतेस तू? मला सांग, तुझ्याऐवजी विक्रांत एका प्रॉब्लेम मध्ये अडकला असता आणि तुलाही त्याच गोष्टीचा तितकाच त्रास झाला असता.
मग तू दुसऱ्या मुलाचा विचार केला असता? हा, नाही ना? मी तेच सांगतोय ताई, माझी खात्री आहे विक्रांत तुला सोडून दुसऱ्या कुठल्याच मुलीचा कधीच विचार करू शकत नाही. म्हणूनच मला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. एक मिनिट, कुठला निर्णय तू? कळे, हे बघ ताई, तू नसते विचार करू नकोस, अजून काही बिघडलेलं नाहीये. तू मध्ये पडू नको. ताई तुला का कळत नाहीये? तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. बघ मी विक्रांतला जाऊन सांगेन ना, तो तुझी समजूत काढेल. तू कोणालाही सांगणार नाहीयेस, पण तुला माझी शपथ आहे गौरव. हे बघ ताई, तू मला शब्दात अडकवू नकोस, प्लीज मला बोलू दे. तू जर कोणालाही काहीही सांगितलं तर तुझ्या ताईचं मेलेलं तोंड बघशील. तू काय वेड्यासारखं बोलतीयस? दाराला कडी होती, मग हे दोघं कुठे गेले? ताईचा परत काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? ताई, ताई, कुठे गेली होतीस तू? तू ठीक आहेस ना ताई? का, मला काय झालं? बाप रे, सॉलिड काहीतरी झालं. ताई जामच चिडलीये. ताई, आज प्रश्न विचारून झाले असतील तुम्ही जाऊ. प्रश्न नाही ग, मी सहज विचारलं. बरं ते जाऊ दे, बाहेर गेली होतीस का कुठे? हो, काम होतं थोडं. बरं तू बस, मी पटकन पाणी. दादा, ताईला काही झालंय का रे?